नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. भूमी अभिलेख विभागामार्फत भूमी भूकरमापक या पदासाठी जाहिरात आलेली आहे. याचे ऑनलाईन फॉर्म आता संपलेले आहेत. डेट नुसार नोव्हेंबर मध्ये लगेच याची जी आहे तर ती परीक्षा होणार आहे. तर याच्यासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत, आपली विभागनिहाय स्पर्धा किती, तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, 1000 भूकरमापकांच्या भरतीसाठी जवळपास 30,000वर अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत. जर बघायला गेलं ना मित्रांनो, तर ही अर्जांची संख्या थोडी कमी आहे मित्रांनो, ऍज कम्पेअर टू बाकीचे जे अर्ज असतात सिव्हिलचे ते 70,000, 80,000, 1 लाखांपर्यंत देखील अर्ज जातात. जनरली हे 50,000 प्लस अर्ज हे यायला पाहिजे होते, परंतु S6 ची वेतन श्रेणी आणि इतर जेईचे असलेले एक्झाम या कारणास्तव खूप सारे भूकरमापक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी देखील यावेळी फॉर्म जो आहे तो सिरियसली भरलेला नव्हता. बघा, भूमी अभिलेख विभागात सुरू असलेल्या भूकरमापकाची सरळ सेवा भरती करण्यात येत असून त्यासाठी आतापर्यंत सुमारे 30,000हून अधिक ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी दाखल केले आहेत. दरम्यान राज्याच्या विविध विभागात सुमारे 1000हून अधिक भूकर म्हणजे सर्वेअर पदाची भरती जी आहे तर ती करण्यात येत आहे. भूमी अभिलेख विभागात 2 वर्षापूर्वी 1200हून अधिक पदांसाठी भरती करण्यात आली होती, परंतु त्याच्यापैकी माहिती आहे की 700 प्लस उमेदवारांनी जे आहे तर ते ज्यांचं जीई आणि सीए साठी झालं होतं सिलेक्शन तर ते सोडून निघून गेले, किंवा इतर पदांसाठी काही तलाठीमध्ये सिलेक्ट झाले, काही सरळ सेवे माध्यमातून किंवा काही एमपीसी माध्यमातून सिलेक्ट झाले, त्यांनी हे सगळे पद सोडून दिले कारण की S6 ची वेतन श्रेणी असल्यामुळे. परंतु आता नवीन यांनी जाहिरात काढलेली आहे आणि यावेळीची परीक्षा ही IBPS या संस्थेमार्फत जी आहे तर ती घेण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये हे असं लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये जवळपास 30,000 अर्ज जे आहेत तर ते इथं आलेले आहेत मित्रांनो. म्हणजे विभागनिहाय जर पाहायला गेलं तर विभागनिहाय अर्ज आपल्याला आणखी कमी पाहायला मिळू शकतात. आता कोणत्या विभागात अर्ज जास्त आहेत आणि कोणत्या विभागात अर्ज कमी याची माहिती जे RTI टाकतील त्याच्यानंतरच आपल्याला याची डिटेल माहिती जी आहे तर ते येणार आहे. पण आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल तर विभागनिहाय स्पर्धा किती, म्हणजे मुंबईमधून मी फॉर्म भरलाय, मुंबईमध्ये किती लोकांनी फॉर्म भरलाय, की किती स्पर्धा आहे, किती मेरिट जाऊ शकतो, याची माहिती जर मला करून घ्यायची असेल ना त्याच्यासाठी मला टेस्ट द्यावी लागेल. आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपण काय केलं मित्रांनो, संपूर्णतः IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रातील सर्वात प्रथम आणि एकमेव विभागानुसार फुल सिलेबस ची टेस्ट आपण लॉन्च केलेली ₹1 फक्त मित्रांनो. ₹1 ॲज अ टोकन अमाऊंट म्हणून तुमच्याकडनं आपण घेतो आहेत. या ₹1 मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर्म भरला असेल पुण्याचं तर पुण्याची टेस्ट सिरीज तुम्ही ओपन करायची. तुम्ही फॉर्म भरला असेल कोकण मधून तर कोकणचे ओपन करायचं, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर. आता तुम्ही ज्या विभागातून फॉर्म भरला असेल शक्यतो मित्रांनो विनंती असेल की तुम्ही तुमच्याच विभागात जे आहेत तर ती निवड करा, विभागानुसार टेस्ट सॉल्व्ह करा आणि तुमच्या विभागात स्पर्धा किती आहे तर हे खरं अर्थाने तुम्हाला जाणून घेण्यास मिळेल. कारण की इथं किती आलं तरी आपल्याला मेरिटचा एक अंदाज येईल, त्याच्यानंतर आपल्याला किती उमेदवारांनी डेटा दिलेले तर त्याच्यावरून पण आपल्याला एक अंदाज येईल. आणि ही टेस्ट होणार आहे मित्रांनो या रविवारी 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तुम्हाला ही तुमची टेस्ट जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. ही फुल सिलेबस टेस्ट असणार आहे, ज्या पद्धतीने IBPS ची टेस्ट असणार आहे सेम टू सेम त्याच पद्धतीच्या त्याच पॅटर्नवर आधारित टेस्ट असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करायचं मित्रांनो. ₹1 हे टेस्ट सिरीज जास्तीत जास्त उमेदवार ज्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल त्यांनी नक्की जॉईन करा, नक्की पूर्ण टेस्ट सिरियसली द्या. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची रँकिंग पण कळून जाईल आणि त्याच्यानंतर आपण एक डेटाचं विश्लेषण पण करूया की कोणत्या ठिकाणाहून किती जे आहेत तर ते अर्ज जे आहे तर ते येऊ शकतात, कोणत्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे, कोणत्या ठिकाणी काय उमेदवार प्रथम आलेले आहेत, काय त्याचं मेरिट लागलं होतं, या सर्वांचं अनालिसिस आम्ही तुमच्या सोबत घेऊन येणार आहोत. म्हणून तुम्ही हे जे आहे तर हे नक्कीच ही टेस्ट जी आहे तर ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि 30,000 अर्ज आलेले आहेत, अर्ज कमी आहेत म्हणून तुमच्या अभ्यासात तुम्ही कुठेही कमी पडू देऊ नका, व्यवस्थित पद्धतीने तयारी करा. आणि ज्या उमेदवारांनी आपली बॅच जॉईन केली होती तर त्यांना रिझल्ट दिसत असेल की आपण बऱ्यापैकी बॅच आता आपण ही कव्हर केलेली आहे. ज्या काही उमेदवारांनी जॉईन केले असेल त्यांना अजूनही संधी आहे, अत्यंत कमी प्राइस मध्ये ₹500 मध्ये तुम्ही ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात. याचे रेकॉर्डेड लेक्चर्स आता तुमच्यासाठी अवेलेबल आहे, काही लेक्चर्स तुमच्यासाठी आता लाईव्ह पण असतील, ते पण तुम्ही सर्व गोष्टी बघू शकतात. चला तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.